Stand by, last 5. नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोनाचं संकट सुरू आहे. जगभरातच हे संकट आहे आणि सर्वजण या संकटाशी सामना करतात. महाराष्ट्र असो, मुंबई असो किंवा देशभर असो, अमेरिका असेल, इटली असेल, अनेक बातम्या गेल्या 3-4 महिन्यात आपल्या कानावर आल्या. अनेक अडचणी ज्या होत्या त्या आपल्या कानावर आल्या आणि रोज आपण जेव्हा टीव्ही सुरू करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये काही ठिकाणं अशी सुटून गेलेली आहे की नेमकं तिथे काय झालं, लोकांना काय आव्हान होतं आणि अशा संकटामध्ये जे आपल्या देशातून बाहेर लांब आहे त्यांची अवस्था काय होती, त्यांच्या मनाची घालमेल काय होत होती, हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि यासाठी मी आम्ही जे आहे आम्ही परिवार जो आहे म्हणजे परदेशातील भारतीयांचा, मराठी माणसाचा जो ग्रुप आहे, महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपची मी चर्चा करतोय. संतोष कारंडे जे आहेत ते या सगळ्या ग्रुपचं त्यांनी आयोजन केलंय आणि मला जाणून घ्यायचं की नेमकी काय परिस्थिती होती. यामध्ये अनेक जण सहभागी आहेत. बोलताना ते आपलं नाव सांगतीलच. पण मी सर्वात आधी संतोष यांच्याकडे जातो. संतोष, आता म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मुंबई जे येत आहेत किंवा महाराष्ट्रात जे येत आहेत त्यांच्यासाठी खूप सारी मदत केलेली आहे, अनेक अडचणी आलेल्या आहेत. पण त्याआधी आता अमेरिकेतली परिस्थिती काय आहे नेमकी? कोरोना काय म्हणतं? कोरोना तुमच्या घरात आहे की दारात आहे की रस्त्यावर आहे की तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? काय कुठे आहे तो आता? कोरोना तसा अमेरिकेत बघायला गेलं तर आता तो 40 लाखाच्या वर पोहोचलेला आहे अमेरिकेमध्ये. अक्रॉस पूर्ण स्टेट बघितली तर तुम्ही 40 लाखाच्या वर गेलेला आहे. सुरुवातीला त्याचं कंट्रोल तेवढं घेतलं नव्हतं इथल्या सरकारने, त्याच्यामुळे तो वाढतच गेला आणि आज तो ह्या लेवलला पोहोचलाय की तो जगभरामध्ये नंबर 1 झालेला आहे. आता कुठे त्यांनी म्हणजे काही लेवलला त्यांनी इन्स्ट्रक्शन देऊन कंपल्शन केलेलं आहे की तुम्ही मास्क घालूनच बाहेर निघा. मॉलमध्ये जाताय तर तुम्ही मास्क घालूनच मॉलमध्ये एंट्री करायची, अदरवाईज एंट्री नाही. अशा प्रकारे ते काळजी घेण्याचे तर प्रयत्न चालू आहेत. पण ज्याप्रमाणे आपण संतोष एक महत्वाचं आहे की आता आपल्या भारतामध्ये मास्क नाही घातला तर तुम्हाला ₹1000 दंड आहे, असे काही कायदे नियम बनवले. ते अमेरिकेने केलेत का? अमेरिकेने केलेले आहेत, पण ते सर्व भागामध्ये नाही केलेले. काही ज्या भागामध्ये कोरोना जास्त प्रमाणात आहे त्या भागामध्ये त्यांनी ते कायदे त्यांनी लागू केलेले आहेत, जे ते फाईन लागणार तुम्हाला. बिलकुल. संतोष, आपण जी चर्चा महत्वाची करणार आहे म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून 550 भारतीयांना पुन्हा माघारी पाठवलंय. माघारी म्हणजे भारतामध्ये पाठवलंय आणि हे मिशन काही सोपं नव्हतं. आणि मी गेले 3 महिन्यापासून हे सगळं पाहतोय की आम्हाला मुंबई सोडायची असेल, बाहेर जायचं असेल ते ई पास पाहिजे. नागरिकांना कुठे त्यांच्या गावी जायचं असेल तर त्यांना पासची गरज आहे, त्याची चेकिंग होते आणि काही ठिकाणी ते जाताही येत नाही. जर कंटेनमेंट झोन असेल तर जाता येत नाही. आम्ही परिवार जो आहे तो कसा काम करत होता हे मला तुमच्याकडून सर्वांकडून जाणून घ्यायचंय. मला अगदी थोडक्यात सांगा संतोष, मला कारण इतरांकडे जायचंय. बरोबर. ही कल्पना सुचली कशी काय? 550 लोकांना तुम्ही म्हणजे युटिलाइज करणं, म्हणजे सरकारचा एक एक कागद तयार करणं, परमिशन घेणं, लोकांशी बोलणं, हे किचकट काम आहे. हे काय एखाद्या जयंती किंवा कुठला कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यासारखा कार्यक्रम नाहीये. हे सरकार दरबारचं काम आहे. कसं झालंय? कसं जमलं? खरं म्हणजे पहिला तर हा विचार मनामध्ये आला की आम्ही परिवार हा एकमेव असा एक मोठा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोक कनेक्टेड आहेत. आणि असे आमच्याकडे रिक्वेस्ट आले की एवढा मोठा ग्रुप आहे तर तुम्ही आपल्यासाठी का नाही प्रयत्न करत, कारण आतापर्यंत आम्हाला काही सुविधा नाहीये आणि आम्ही खूप त्रासामध्ये आहोत युए मध्ये. महाराष्ट्रात परतण्यासाठी काही सुविधा नाहीये. तर हे सगळं लक्षात घेत आम्ही प्रयत्न फक्त चालू केले की पहिला पत्रव्यवहार चालू केला आपल्या गव्हर्नमेंटशी. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा, केंद्र सरकार म्हणा, पत्रव्यवहार चालू केला. त्याच्यामध्ये सर्वांची उत्तरही मला मिळाली. चीफ मिनिस्टर पासून फडणवीस आहेत, शरद पवार आहेत किंवा सगळ्यांनी उत्तरं दिली मला. आणि सगळ्यांनी एक्सटर्नल अफेअरला पण रिक्वेस्ट पाठवली की असं असं एक ग्रुप आहे आपला महाराष्ट्र लोकांचा ज्यांना परत यायचं आहे आणि खूप त्रासामध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी लवकरात लवकर योजना करण्यात यावी किंवा फ्लाईट्स अरेंज करण्यात याव्यात, यासाठी त्यांनी सुद्धा पुढे पत्र पाठवली.
आणि हे सगळं करताना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमचं वेबिनार पण झालं. परत मग त्याच्यानंतर आम्ही परिवाराच्या सदस्या नीलमताई त्या माझ्याकडे एक दिवस आल्या की संतोषजी आपण असं काही करू शकतो की आपल्याकडे आहे एक ट्रॅव्हल एजन्सी, तर त्यांच्या थ्रू आपण फ्लाईटची अरेंजमेंट करू शकतो, बघा तुम्ही त्याच्यावर विचार करा वगैरे. कारण आम्हाला करायचंच होतं, तर म्हटलं चला आपण जाऊया, एक चान्स घेऊया म्हटलं. नीलमजीनी स्वतःहून ही कल्पना मांडली. हा, त्यांनी समोर मांडली. माझे प्रयत्न चालले तर हे ते बघत होत्या. आणि त्यांना माहित म्हणजे तुम्ही प्रयत्न करत होते हे त्यांना माहिती होतं, पण तुमच्यामध्ये दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नाही. कम्युनिकेशन झालं आणि धवलजी पण होते त्यांच्या जोडीला. तर मग धवलजी आणि ते दोघेही माझ्याकडे आले आणि कल्पना मांडली. म्हटलं चांगलं आपण प्रयत्न करू म्हटलं ह्या विषयावर. आणि तो प्रयत्न केला आणि तो एवढा सक्सेस होत गेला की आम्हाला अजून त्याच्यामध्ये काम करण्याची एक आवड निर्माण झाली की चला करूया. आणि पहिली फ्लाईट आम्हाला करायला म्हणजे खूप चॅलेंजेस आले. अप्रुव्हल येऊन पण आम्ही ती फ्लाईट एक आठवडा काढू शकलो नाही, कारण ती फ्लाईट होती शारजा ते पुणे. तर पुण्यामध्ये आपलं एअरफोर्सचं एअरपोर्ट असल्यामुळे तिथलं शेवटचं एक अप्रुव्हल त्यांचं एक डिमांड होती की आम्हाला हे अप्रुव्हल पाहिजे. तर त्यासाठी पण आम्हाला एक आठवडा झुंज लढावी लागली आणि ते शेवटी आम्ही मिळवलं आणि आमची फ्लाईट 20 तारखेला दुबईतून शारजातून. तर एक चॅलेंज होतं, मोठं चॅलेंज होतं ते. आणि पुन्हा मी येतो तुमच्याकडे, पुन्हा आपण गप्पा मारतो. नीलम दांडेकर आणि धवल नांदेडकर, सॉरी नीलम नांदेडकर, माझा आवाज पोहोचतोय नीलमजी? हो पोहोचतोय. अच्छा. आणि म्हणजे संतोषनी खूप तारीफ केली तुमची, पण मला सांगा की सरकार दरबारी एखादा पत्रव्यवहार करताना खूप अडचणी येतात. त्यांची लँग्वेज वेगळी असते, सरकारी भाषा वेगळी असते, कलेक्टर असेल किंवा तुमचं जे परराष्ट्र विभाग असेल. तर हे तुम्हाला एक तर सुचलं कसं काय? म्हणजे संतोष करतोय हे तुम्हाला माहित होतं, पण तुम्हाला असं का वाटलं की मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे तुम्हाला? तर काय आहे की तसं मराठी लोकांच्या बऱ्यापैकी आम्ही कनेक्टेड पण आहोत. आणि जसं संतोषजींनी सांगितलं तसंच बऱ्याच ग्रुप्सवरती असंही ऐकलेलं होतं की लोकांना खूप प्रॉब्लेम येत आहेत जाण्यासाठी. परत एकतर मुंबईत जाण्यासाठी आधी वंदे भारतमध्ये फार जास्त फ्लाईट्स नव्हत्या, खूपच कमी फ्लाईट्स होत्या. आणि मग आम्ही एकदा इथे माझा फ्रेंड आहे, आम्ही एकदाच गप्पा मारत बसलो होतो सगळेजण. तेव्हा असा विषय निघाला की वाय नॉट मुंबईला का नाही एखादी आपण चार्टर फ्लाईट करू शकत. त्या विचारानेच आम्ही मग ती चार्टर फ्लाईट करायचं ठरवलं. आणि मग विचार केला की चला संतोषजींना आपण विचारू, कारण मी त्यांचा वेबिनार अटेंड केला होता, मी ते पाहिलं होतं त्यांचा इंटरव्ह्यू जो होता तो. सो आय न्यू की ते करतायत त्यांच्यासाठी, लोकांसाठी त्यांची तळमळ पण मी पाहिलेली होती. मी एक त्यांचा जो ग्रुप आहे मला वाटतं ऑलमोस्ट 18 ते 20 लोक, म्हणजे 20 ग्रुप्स आहेत त्यांचे, 256 ईच असलेले मेंबर्स. तर त्याच्यात मी पाहिलेलं होतं त्यांची तळमळ आणि ते सगळं जे काही त्यांचं कम्युनिकेशन होतं ते प्रत्येक ग्रुपमध्ये होतं. सो वी थॉट वाय नॉट त्यांना अप्रोच करू आपण आणि त्यांनाच विचारू की. अच्छा, म्हणजे तुमची ओळख नव्हती, म्हणजे संतोषची ओळख नाहीये तुमची, आहे की नाही? तशी थोडीफार ओळख होती, खूप अशी म्हणता नाही येणार, थोडीफार ओळख होती. अच्छा, हा, मग पुढे? म्हणून मग आम्ही संतोषजीने अप्रोच केलं, तर त्यांनी पण त्याच्यात इंटरेस्ट दाखवला. आणि मग इंटरकॅपने आम्हाला अगदी चांगली वर्कआउट करून दिली ती प्राइस वगैरे सगळं. वी हॅड अ 1-to-1 झूम सेशनच म्हणता येईल आमचा, संतोषजी, इंतकाब, मी, धवल, फरजाना, आम्ही 5 जणांचा. आणि देन वी थॉट की चल आपण हे विल गो अहेड विथ दिस. बाकीचे पण आमचे प्रशासक आमच्या बरोबर होतेच, तर त्यांनी पण आम्हाला सगळ्यांना मदत केली. सो वी थॉट चल आपण हे करून बघू, जमतंय कसं होतंय, काय काय करता येईल. एक ट्राय तर करायला काहीच हरकत नव्हतं आपल्या मराठी बांधवांसाठी. म्हणून हा विचार डोक्यात आला आणि वी डिड इट, आणि ते जमलं. पुढचे 3 फ्लाईट्स आम्हाला ते व्यवस्थित. पण ती पहिली फ्लाईट जी झाली त्याला 1 आठवडा का लागला? म्हणजे जवळची का लागला 1 आठवडा त्याला? म्हणजे तर गव्हर्नमेंट प्रोसिजर्स होते आणि गव्हर्नमेंट प्रोसिजर्स हे गव्हर्नमेंट ऑफिसर्सना त्यांना स्वतःला सुद्धा कम्प्लीट करणं भाग होतं. आणि प्रोव्हिजन्स दर काही दिवसांनी चेंज होत होते. त्याच्यामुळे प्रत्येक ऑफिसर पण विचार करायचा की मी काय केलं पाहिजे. पण जे तुम्ही मध्ये विचारलं की आम्हाला काय एक्सपिरियन्स आला गव्हर्नमेंट ऑफिसर्सचा, तर ऑनेस्टली आम्ही कुठलीही शासकीय भाषा वापरली नाही. आम्ही नॉर्मल भाषा वापरल्या सगळीकडे, नॉर्मल मराठीत पत्रव्यवहार केले आणि सगळ्यांनी आम्हाला नॉर्मल मराठीमध्ये किंवा नॉर्मल भाषेमध्ये उत्तरं दिली. आणि
प्रोएक्टिव्ह होते गव्हर्नमेंट ऑफिसर्स. प्रत्येक डिपार्टमेंट मधला प्रत्येक जण, कलेक्टर्स पासून ते एव्हिएशन मिनिस्ट्री पर्यंत, इव्हन मिनिस्टर्स ऑफिसेस, या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात चांगला ऑफिसर कोण वाटला जे तुमचं कम्युनिकेशन झालं? सगळ्यांच्या टच मध्ये नीलम होती. एकूण एक व्यक्तीच्या टच मध्ये नीलम कोण वाटले, म्हणजे कोण स्पेसिफिक त्यांचंही कौतुक केलं पाहिजे की एवढं लांबच्या लोकांना त्यांनी. मुंबईचे कलेक्टर आहेत मिस्टर विवेक गायकवाड, नंतर पुण्याचे जे कलेक्टर होते अमृत नाटेकर, आणि त्यांचे जे सहकारी आहेत विजय तळेकर सर, या सगळ्यांनी जे ग्राउंड लेवलवरती येऊन आम्हाला खूप मदत केली. म्हणजे आमचा जो काही प्रश्न होता, आम्ही रात्री 12 वाजता वगैरे त्यांना एकदा फोन केलेला आहे काही गोष्टींचं विचारण्यासाठी, आणि त्यांनी ती आम्हाला तेव्हा सुद्धा रात्री 12 वाजता अगदी हसतमुखाने सगळे एक्सप्लेनेशन दिलंय. प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. अगदी व्हॉट्सअपवरती मेसेज करण्यापासून आम्ही काही जरी विचारलं तरी असं कधीच नाही झालं की त्यांनी आम्हाला. कुठे आहात नीलमजी आणि धवलजी, तुम्ही आता कुठे आहात? आम्ही आता दुबईत आहोत, UAE मध्ये. पण दुबईमध्ये मग म्हणजे तुम्ही हे सगळं करताय, हे सगळं लोकांशी बोलणं, हे करणं, फिजिकल डिस्टन्सिंग तुम्ही पाळलं होतं की तुमच्या कम्युनिकेशन कसं होतं? फोनवर? टेलिफोनवरती कम्युनिकेशन झालं आणि याच्यात 2 महत्वाचे घटक आहेत. एअरलाईन टू ट्रॅव्हल एजंट आणि टू आर्मी हा एक चॅनल झाला, आणि दुसरा पॅसेंजर टू ट्रॅव्हल एजंट टू एअरलाईन. या 2 लाईन्स क्रॉस होत होत्या इंतकाबकडे, तर तो ट्रॅव्हल एजंट होता. पॅसेंजरचे पैसे सेफ आहेत कारण की ओरिएंट ट्रॅव्हल्स ही अतिशय मोठी ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्याच्यामुळे आम्ही पॅसेंजरला कन्व्हिन्स करू शकलो की तुमचे पैसे सेफ आहेत. आम्ही परिवाराने कुठल्याही पैशाला हात नाही लावला. आणि यू कॅन से की ओरिएंट वॉज अन एस्क्रो, म्हणजे तुम्हाला या तर आम्ही फ्लाईट वरती पोहोचवू किंवा तुमचे पैसे परत करू. आणि फ्लाईटला जे अशुरन्स लागतं की तुम्ही पॅसेंजर कडून पैसे घेऊन आम्हाला द्याल, त्याचा दुवा पण, त्याची गॅरंटी पण ओरिएंटनी घेतली होती. ओरिएंटनी एअरलाईनला परचेस ऑर्डर किंवा जे काही त्यांचं डॉक्युमेंटेशन फ्लाईट बुक करणं ते ओरिएंटनी केलं. चला, मग इंतिकाब यांचा सुद्धा रोल आहे. इंतिकाब जी, माझा आवाज पोहोचतो तुम्हाला? हो साहेब. हा, तुम्ही कुठे आहात आता? UAE मध्ये तिथेच आहात? येस, हा, दुबई. कोरोनाची भीती वगैरे वाटत नाही का तुम्ही? म्हणजे सगळं अख्खं जग बंद आहे, तुम्ही लोकांना पाठवताय भारतामध्ये? नाही साहेब, दॅट इज माय बिझनेस. ती आपला बिझनेस आहे साहेब. आता आम्ही लोक इव्हॅक्युएशन फ्लाईट यूज करत आहोत, नॉट ओनली म्हणजे इंडियामध्ये, ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. हा, सो पण आता तुम्ही म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर सगळीकडे करताय, पण एक आपल्या मातीचा एक वेगळा गंध असतो, आणि तुम्ही सुद्धा भारतातले आहात. तर किती म्हणजे तुम्ही किती याने मन लावून काम केलं? मला काही इन्सिडेंट्स हवे की फ्लाईटला परमिशन मिळत नव्हतं. मी तर ऐकलं, म्हणजे संतोषनी काल मला सांगितलंच, पण त्याच्या आधी मला माहिती होतं की जे फ्लाईट्स ठरले होते ते रूल्स अँड रेग्युलेशन बदलले होते. काही फ्लाईट्सला परवानगीच नव्हती. मी अनेक वेळा 3 महिन्यामध्ये कोकणातील अनेक लोकांच्या स्काईपवर मुलाखती केल्या. ते अक्षरशः रडत होते. म्हणजे ते फुटपाथ, त्यांना राहायला जागा नाही, रेंट नाहीये, काम नाहीये. असं ते असताना अक्षरशः मॅक्स महाराष्ट्राने यापूर्वी तिकडच्या लोकांची काय परिस्थिती हे दाखवण्याचा प्रयत्न केला. येते का काय, म्हणजे काय खऱ्या अडचणी काय होत्या मला सांगा? काय हे रूल्स रेग्युलेशन बदलत होते? काय तिकडचं सरकार काय म्हणत होतं, इकडचं सरकार काय म्हणत होतं? साहेब बघा, रूल्स अँड रेग्युलेशन्स जर आपण फॉलो करू, then nothing is difficult. It is as simple as that. Maharashtra सरकारने SOP, they had laid out new SOP. The problem कुठे येत होते की महाराष्ट्राची कोविड सिच्युएशन जी आहे अजून पण इट इज व्हेरी बॅड. The SOPs were changing regularly. आता काय, इथं जे एजंट्स होते they were not following the SOPs, and सर्व लोकांना याने they wanted to jump the line. You understand? की बाबा आम्ही ह्या मिनिस्टरचा माणूस, आम्ही त्या मिनिस्टरचा माणूस. साहेब, I'll tell you something, the most cooperative state of India, as per my experience, आम्ही सर्व स्टेट मध्ये फ्लाईट्स पाठवले आहोत. तुम्ही UP बोला, तुम्ही कुठला पण बोला, द मोस्ट कोऑपरेटिव्ह स्टेट इज महाराष्ट्र. द मोस्ट कोऑपरेटिव्ह स्टेट. याने मी ही ह्याच्यासाठी नाही बोलत का की मी महाराष्ट्र नाही, जेन्युइनली
तुम्ही रूल फॉलो करा, एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. जितक्या लोकांना अडचणी झाली आहेत साहेब, जितक्या लोकांना अडचणी झाल्या आहेत, ओके, त्या लोकांनी रूल्स नाही फॉलो केलेली. आमची पहिली फ्लाईट जी होती, जी डिले झाली होती, त्यात मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा काही दोष नाही त्यात मध्ये. दे गेव अस द अप्रुव्हल. पण आता आपला पुणे एअरपोर्ट इज अ एअरफोर्स बेस. आता जर तिथं काय एक्सरसाइज होते, काय ड्रिल होते, तर तुमचा लँडिंग स्लॉट निघून जातं. Then there is a different procedure that you have to take approval from the Air Force and then followed by DGCA. तर त्यामध्ये आम्हाला वेळ गेला. बट we were confident, we were very confident की आमचा अप्रुव्हल भेटणार, बिकॉज आम्हाला गव्हर्नमेंटनी भरपूर सपोर्ट केला साहेब, अँड कम्प्लिटली apolitical. यानी nothing, we never used any kind of political muscles anywhere. We only followed the rules. And yes, like Neelam said, we are really very thankful to the collector's office. साहेब रात्रीची 12 वाजता तुम्हाला कुठला कलेक्टर साहेब आन्सर कराल, and then they will guide you. That is only Maharashtra collectors, only Maharashtra collectors. का की आम्ही बघा साऊथ इंडियामध्ये पण फ्लाइट्स धाडतो साहेब, खूप परेशानी आहे. महाराष्ट्र इज नथिंग. यू गो डाऊन टू तेलंगणा, इट इज वर्स. केरळमध्ये मी ऐकलं साऊथ मध्ये जास्त फ्लाईट गेले, महाराष्ट्राला मात्र कमी फ्लाईट मिळाले, अशी एक चर्चा होती. त्यात किती तथ्य? डेफिनेटली केरळची साहेब पॉप्युलेशन is way too high than the Maharashtrian population. You cannot compare these two population, first of all. Second thing, Kerala ka hai sahib, Kerala was ready with the quarantine facility in their state for around 200 to 300,000 people sahib. He like mota number hai, and the state government was very very well prepared for it. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होता साहेब, आपली जी पॉप्युलेशन जी डेमोग्राफ आहे, वी आर व्हेरी लेस देन द पीपल ऑफ केरला. ओनली फॉर दॅट रिझन व्हॉट वी से देर वर मोर फ्लाइट्स टू केरला. आज पण केरलासाठी भरपूर फ्लाइट आहेत ऍज कम्पेअर्ड टू महाराष्ट्र. ओके, मी पुन्हा येईल तुमच्याकडे. फरजानाजी, माझा आवाज पोहोचला तुम्हाला? फरजाना यांचाही रोल या सगळ्या प्रकरणामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि फरजानाजी, कुठे आहात तुम्ही आज? आता कुठे आहात? मी पण फुजेरा, दुबई, यूएई. दुबई में हो? हाँ. अच्छा, ये बताओ, इबादत जो की जाती है, हाँ, यानी ऊपर वाले की इबादत तो होती है, लेकिन ये भी एक इबादत है, ऐसे मैं मानता हूँ. मुझे पता नहीं, मैं इस्लाम नहीं पढ़ा हूँ, ना मैं खुद का धर्म पढ़ा हूँ, मुझे खाली इंसानियत पता है. तो ये एक इबादत है. कितना अच्छा लग रहा है बताओ. 550, देखो मैं अभी भी जानता हूँ कि 10, 15, 20 हजार लोग अभी भी वहां है, उनके आंखों में आंसू है, लेकिन उनमें से 500 लोगों को लेके आना, ये भी एक छोटा सा ये होता है. तो कैसे लगता है इस वक्त? बहुत अच्छा लगता है जब इसके बारे में सोचो. पहले तो मैं बोलूं कि मैं आई एम अ टीचर हियर इन फुजेरा. मैं एक टीचर हूँ, और I am very lucky that I'm associated with all these things, repatriation flights, helping people. मेरा nature थोड़ा like my desire, I have a desire to help people, and it's just a social cause what I'm doing for. और मेरी फ्रेंड है नीलम नांदेड़कर एंड मिस्टर धवल नांदेड़कर, मेरे हस्बैंड इंतखाब जमाल. उन लोगों ने बहुत सपोर्ट किया, मुझे एनकरेज किया ये सब करने में. और खुशी बहुत होती है जिस दिन हमने ये काम स्टार्ट किया. उस दिन एक्चुअली मेरा बर्थडे था, तो मुझे मैंने दूसरा कुछ नहीं किया, लेकिन मुझे बहुत खुशी मिली कि उस दिन मैंने काफी लोगों को हेल्प किया. ये दिस वाज द मोमेंट जब मुझे सबसे ज्यादा खुशी मिली मेरे बर्थडे पे. अच्छा, तो बर्थडे सेलिब्रेट किया कि नहीं किया आपने? केक वगैरह काटा? बर्थडे ऐसे लोग नहीं. बर्थडे के दिन नीलम, धवल, इंतखाब और मैं, हम साथ में बैठ के सारे पैसेंजर से बात कर रहे थे. अभी आगे की बात आपको मेरे बर्थडे के दिन की बात धवल बता सकता है आपको.
क्योंकि उस दिन हम ऐसे सुबह से लेके शाम तक, रात मैं तक रोकता में भी हूँ, हम लोग मैं आपको अभी रोकता हूँ, मैं आपको रोकता हूँ. धवलजी काय केलं, म्हणजे केक कापला, काय केलं? आणि साहेब, सकाळी 6:30 वाजल्यापासून इंतकाब आणि नीलमचं डिस्कशन सुरू होतं. सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत 9:30 ते 11:30 या दोघींनी मिळून 100 लोकांना फोन केले असतील आणि त्या लोकांकडून पैसे गोळा केले. इंतकाबच्या ऑफिसेसच्या सगळ्या ब्रांचेस ओपन होत्या, प्लस ATM, प्लस क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंट लाईन्स. आणि 11:30 वाजता कळलं की फ्लाईट पोस्टपोन होणार आहे. तर 11:30 वाजता बसून या लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि रात्री 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 15 तास या 2 मुली एका खुर्चीवरून उठल्या नाही आहेत. त्यांना खायची वस्तू सुद्धा मी आणून दिली आणि फरजानाच्या आईनी तिला 6 वेळा फोन करायचा प्रयत्न केला, फक्त तिला हॅपी बर्थडे म्हणायला, आणि तिने तो फोन उचलला नाही. दिस इज अमेजिंग, अमेजिंग डेडिकेशन. यस. हाँ फरजाना जी, अभी मुझे ये बताओ कि ठीक है अभी, लेकिन ये सारा करते वक्त यानी मुश्किलें तो बहुत होगी आपके सामने. पैसा कलेक्ट करना, उनका हिसाब रखना, नोट्स निकालना. जब फ्लाइट कैंसिल हो गई, आप इतना मेहनत कर रहे हो, उसमें फ्लाइट कैंसिल हो गई, तो क्या लगा था कि थोड़ा मुश्किल है, हमने जो सुबह से किया है या दिन भर कर रहे हैं, तो तभी कैसे लगा आपको? फ्लाइट्स कैंसिल मतलब पोस्टपोन हुई बोलने के लिए, लाइक हाँ. तो तब मुझे ऐसे लगा था कि बस एक ही ख्याल आ रहा था दिमाग में, ये तो हमने अच्छे कॉज के लिए किया है, लेकिन अब लोग क्या सोचेंगे हमारे बारे में. दैट वाज द फर्स्ट थिंग what came in my mind. Maybe the people are thinking that we are cheating on them because कोई हमें जानता नहीं है, और उन्होंने इतना ट्रस्ट करके they gave us the whatever, they made the payments and everything. लेकिन ऐसे एक थोड़ा सा वो हो रहा था कि पता नहीं अब क्या होगा. बट देन एक ऊपर वाले पे भरोसा भी है कि यस हमने किया है एक अच्छे कॉज के लिए, तो डेफिनेटली ये फ्लाइट नहीं जाने की एक कोई और वजह होगी, लेकिन ये जाएगी जरूर. ये बताओ कि जो आप लोगों ने इतना मेहनत करके बर्थडे जो है उसका टाइम निकाल के आपने जो वक्त दिया है, तो जो पहुंचे हुए थे महाराष्ट्र में या देश में, उनसे कभी फोन आया, बातचीत हुई? हाँ, अभी भी मैसेजेस करते हैं वो लोग हमें. कल काफी सारे मैसेजेस आए फ्रेंडशिप डे के उन लोगों से. तो इट्स नाइस. वी हैड एक्चुअली, हम लोगों का एक पर्सनल बॉन्डिंग हो गया था. जो हमारे फर्स्ट इम्पोर्टेंटली जो फर्स्ट फ्लाइट था उसमें हमारे लोगों से, पैसेंजर्स से, वी हैड अ पर्सनल बॉन्डिंग. सो मी, नीलम, वी मेड अ पॉइंट टू गो टू द एयरपोर्ट टू सी देम ऑफ. दैट यस वी वांटेड टू नो कि सब लोग देखना चाहते थे कि हम पे जिसने ट्रस्ट किया है इतना, बिना देखे बिना जाने कि ये कौन है लोग जो हमसे पैसे मांग रहे हैं. चलो ओरिएंट ट्रैवल्स तो वैसे भी एक वो लोग गूगल करेंगे तो ओरिएंट ट्रैवल्स आ जाएगा, बड़ी कंपनी है. लेकिन नीलम और फरजाना ने जो बात किए हुए उनसे, तो ये कौन लोग है, उन्होंने बहुत ट्रस्ट किया हम पे. तो अमी परिवार तो संतोष जी तो वैसे भी बहुत माशाल्लाह, ही इज वेरी डेडिकेटेड टू ऑल हिज वर्क एंड ऑल. तो लेकिन यस वी रियली अभी भी आते हैं फोन. अभी भी जो भी फर्स्ट फ्लाइट में गए हैं, दे आर आल्सो इन कांटेक्ट विद अस. अभी कितने लोगों को भेज रहे हो आप, ये बताओ कि आप कितने लोगों को भेज रहे हो? हमारा बस चले तो हम जो भी यहाँ पे है सबको भेजेंगे. जो डिस्ट्रेस्ड है, यस जो डिस्ट्रेस है, जो जाना चाहते हैं, उनको जरूर भेजेंगे हम लोग. संतोष जी का साथ हो तो. अच्छा काम की. बिल्कुल, थँक यू. बिल्कुल, मैं बहुत शुक्रिया. मी पल्लवी यांच्याकडे जातो. पल्लवीजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? हो, आवाज येतोय. आता कुठे आहात तुम्ही? आता अहमदनगरला. अहमदनगरला आहे.
म्हणजे आता स्पर्धाला आणि सगळ्यांशी मी बोलत होतो. म्हणजे ऍक्च्युअल प्रवास करून तुम्ही इथे आला. हो हो. आता मला सांगा कुठल्या शब्दात, मी काय तुम्हाला विचारणार नाही. आणि तिथे कोरोनाचं संकट होतं, काम म्हणजे मी स्वतः तिथे सफर करतो, म्हणजे मुंबईत असून मी सफर करतोय. काय म्हणजे काय अडचणी होत्या आणि कसे परतणार? अगदी थोडक्यात सांगा. प्रवास असा म्हणजे सगळं माहिती होतं. दॅट वॉज द बेस्ट पार्ट, की हा नॉर्मल प्रवास राहणार नाहीये. हा खूप एक्सटेंडेड ट्रॅव्हल टाइम असणार आहे. आम्हाला दुबईवरून अहमदनगरला पोहोचायला 24 तास लागले. पण आम्ही परिवाराने आम्हाला पूर्णपणे प्रिपेअर्ड केलं होतं, की इथे इतका वेळ लागेल. 5.5 तास आधी आम्ही दुबई एअरपोर्टवर गेलो. तिथे रॅपिड टेस्ट झाली. पण सगळं एकदम स्मूथली होतं आणि समवेअर एक अश्युरन्स होतं, की जर काही झालं, डिले झाला, कुठे थांबायला लागलं, तर आपले लोक आपल्या सोबत आहेत. तो एक विश्वास होता, ज्याच्याने आम्ही प्रिपेअर्ड होतो. आणि पूर्ण फ्लाईटमध्ये फक्त आमचीच फॅमिली होती, ज्यांच्याजवळ इन्फंट होतं. त्याच्यामुळे ते एक आम्हाला आणखी एक टेन्शन होतं, की म्हणजे जर ट्रॅव्हल टाइम खूप मोठा असला तर आम्ही कसं मॅनेज करणार, जेवण वगैरे सगळं एअरलाईन जेवण प्रोव्हाइड नव्हते करणार. तर ते एक जरा टेन्शन होतं. आणि परत मुंबईवरून अहमदनगरला कसं जाणार. पण ॲज आय सेड, आम्ही परिवार होता, त्याच्यामुळे एक अश्युरन्स होता, की ठीक आहे, आपले लोक आपल्यासोबत आहेत. तर कुणी ना कुणी तर भेटून जाईल. जर आपण मुंबईला पोहोचलो आणि काही कारणास्तव आपल्याला जर डिले झाला, तर आपले लोक असतील. आणि तसंच झालं. मुंबईत होतो तर तिथे बरेच अहमदनगरच्या जवळपासचे लोक होते आणि आम्ही मॅनेज केलं. तर आम्हाला एक्झॅक्टली 24 तास लागले घरी पोहोचायला. घरी नाही, हॉटेलला पोहोचायला. पण आणि इथे मग यायची आवश्यकता वाटत होती तुम्हाला का तिथे सेफ होतं? दुबई इज गुड. कोविडच्या सिच्युएशननी जर विचार केला तर येस, दुबई इज मच मोर सेफ अँड सिक्युअर मी प्लेस. पण काही ऐकलंय म्हणजे मला माहित नाही नेमकं. सोनू निगम सुद्धा तिथेच म्हणतो नाही या ठीक. ते सोडून तुम्ही इथे आला. येस. जर कोविडची सिच्युएशन जर मला आणि माझ्याकडे जर चॉईस असती तर मी नक्कीच दुबई प्रिफर केलं असतं. कारण खूप सारे म्हणजे खूप रिझन्स आहे त्याच्या मागे. फर्स्ट, की लोक सगळे रूल्स फॉलो करतात. आता आपल्याला लक्षात आलं आहे की गव्हर्नमेंटच्या हातात असंच काय नाहीये जर लोकांनीच ते रूल्स फॉलो नाही केले तर. इंडियात आल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की मास्क तर घालतात लोक, पण फक्त नावापुरतं. बोलायचं असेल तर वर करणार, परत खाली करणार. सो देर इज नो पॉइंट एट ऑल युझिंग मास्क. पण दुबईत तसं नाहीये. दुबईत गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे तर फाईनच्या भीतीने का होईना पण लोक फॉलो करतात. तर त्यामुळे दुबईमध्ये सिच्युएशन खूप लवकर कंट्रोल करता आली. इंडियामध्ये आय एम रिअली नॉट शुअर किती वेळ लागेल या सर्व गोष्टींना. कारण लोकांमध्ये अवेअरनेस नाही. आणि आता गव्हर्नमेंट पण ते ट्राय करते की मग तुम्ही तुम्ही कशाला आलात दुबईत? इथे कशाला आलात मग? इथे सर आमच्या काही इथे ते 4 महिने मेडिकल तुमच्या नाही. अहमदनगरमध्ये सुद्धा वाढतंय. हो फार वाढतंय ऍक्च्युली. आम्ही पूर्ण वाइंड अप करूनच आलो. काही मेडिकल रिझन्स होते, त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला लागलं. कारण ती ट्रीटमेंट दुबईत होणं शक्य नव्हती. त्यामुळे आम्हाला ते डिसिजन घ्यायला लागलं. मी आणखी एक प्रश्न तुम्हाला अनफॉर्च्युनेटली. विचारतो. पण वी स्टिल मिस दुबई इतरांकडे पण अलॉट. जायचं. नक्कीच. हा, पल्लवीजी, दुबईतला सरकारचं काम हे कसं असं तुम्ही म्हटलं की खूप स्ट्रिक्ट आहे आणि त्यांनी कंट्रोल मध्ये कसं आणलं? अगदी थोडक्यात मला सांगा, ज्याचा फायदा महाराष्ट्रात जो कार्यक्रम पाहतायत किंवा ज्याच्यापर्यंत आपण पोहोचतोय त्यांना त्यांचा अप्रोच काय फार फॉलो, ते लोक काय फॉलो करतात? म्हणजे त्यांचं सरकार, पोलीस, नागरिक. त्यांचा अप्रोच फार प्रोएक्टिव्ह होता. खूप म्हणजे त्यांनी वाट नाही पाहिली. सगळं स्प्रेड व्हायचं आणि नंतर लॉकडाऊन करायचं. जेव्हा जेव्हा त्यांना अलार्म्स आले तेव्हा तेव्हाच त्यांनी लॉकडाऊन सुरू केलं. ऍट द सेम टाइम त्यांनी इकॉनॉमी पण बॅलन्स करायचा प्रयत्न केला. तर पूर्णपणे बंद नाही केलं. त्यांनी काही प्रपोर्शन्स मध्ये ऑफिसेस बंद केले आणि रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीजवर टाकली होती की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जर वाटतं तुमच्या एम्प्लॉईजला बोलवायचंय तर तुम्ही 30% बोलवू शकता. आणि मेनली दुबईमध्ये मला असं वाटतं की लोकांमध्ये तो अवेअरनेस आहे. तर आता स्कूल्स म्हणतात की आम्ही ओपन करू, पण पेरेंट्स म्हणतात नाही आम्ही ओके, आम्ही कम्फर्टेबल आहे ऑनलाईन स्कूलिंगला. असं तो एक अप्रोच आहे. आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण खूप प्रयत्न करतायत, पण लोक ते फॉलो नाही करत आहेत. दॅट इज म्हणजे ते दुर्भाग्य आहे आपलं. बिलकुल. थँक्यू. मी पुन्हा जर वेळ मिळाला तर नक्की येतो. पूजाजी आणि अभिजी, मी तुमच्याकडे येतो. फक्त मी संतोषकडे थोडं जाऊन येतो. संतोष, एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा मी असं ऐकलंय की जेव्हा परदेशात लोक आणलं जायचं आणि इथे 15 दिवस, दिल्लीमध्ये आलात तर दिल्लीत 15 दिवस किंवा मुंबईत आलात तर मुंबईत 15 दिवस तुम्हाला क्वारंटाईन. तर हे नेमकं काय होतं? म्हणजे
किती रिस्ट्रिक्शन होते जर तुम्हाला इथून आणायचं आणि इथून परत तुमच्या गावी मूळ गावी जायचं? तर क्वारंटाईनचे नियमही सुद्धा बदलले होते. मग आधी काय वेगळं ठरलं आणि आता काय ठरलं, नेमकं काय झालं? नक्की काय की थोडं कन्फ्युजन होतं, कारण मार्केटमध्ये आपण म्हणतो ना, काही अफवा पण असतात, काही फायद्याची पण गोष्टी फिरत असतात. तर लोक अफवा लवकर घेतात, चांगल्या गोष्टी नंतर घेतात. माणसाची टेंडन्सी आहे. पण आम्ही तसं काही करत नव्हतो. त्यांना आमचं पहिलीच सूचना होती की कोणतीही अफवांवर पहिला विश्वास ठेवू नका. आम्ही जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते आमच्याकडे जे महाराष्ट्र सरकारकडून जे नियम कायदे येतात तेच तुमच्याजवळ आम्ही पोहोचवतोय. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मनात आम्ही कुठून ऐकून काही पोहोचवत नाहीये. तर आम्हाला कलेक्टर साहेबांकडून म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारकडून जे नियम येत होते आम्ही त्यांना ते पोहोचवत होतो की तुम्हाला इथून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर 1 आठवडा तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हायचं आहे, कंपल्सरी आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही 4 कॅटेगरी त्यांनी वगळल्या होत्या, जशी प्रेग्नेंट वुमन आहे किंवा एल्डरली एज अंडरलाईन इलनेस मध्ये काही लोक आहेत किंवा ज्यांच्या घरी काही कोणाचं देहांत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, त्यांना घरी पोहोचायचं आहे, किंवा ज्यांची मुलं 10 वर्षाच्या खाली आहेत त्यांच्या बरोबर त्यांना वगळण्यात आलं होतं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पासून. त्यांना होम क्वारंटाईन डायरेक्ट देण्यात आलं होतं. तर हे आम्ही त्यांना कळवत होतो. आणि नंतर अचानक ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या 2 फ्लाईट केल्या, पहिली फ्लाईट गेली आमची जुलैमध्ये जेव्हा आमच्या दुसऱ्या 2 फ्लाईट गेल्या त्यावेळेस नियम अचानक बदलले की तुम्हाला क्वारंटाईन बुकिंग हे तुम्हाला दुबईमधून निघतानाच करून निघायचं आहे, जेणेकरून आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही पोहोचल्यानंतर, एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आम्हाला त्याचा त्रास होणार नाही किंवा तुम्हालाही त्रास होणार नाही, वेळ तुमचा वाचला जाईल त्यातून. आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं जे अचानक आमच्या समोर आलं होतं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पहिली बुकिंग करून घ्या. 3 तासामध्ये आम्हाला ते बुकिंग सगळ्यांचं करून पाठवायचं होतं कलेक्टर साहेबांना. आणि सर्व प्रवाशांनी एवढं आम्हाला चांगलं सहकार्य केलं की आम्हाला ते 3-4 तासामध्ये सर्वांचे बुकिंग्स मिळाले. आम्ही त्यांना लिस्ट पाठवली सगळ्या हॉटेलची, त्यांनी त्याचं बुकिंग केलं, वाउचर्स आमच्याजवळ पाठवले आणि नीलमताई, फरजाना ह्या दोघींनी त्यांचं पूर्ण कंपायलेशन केलं, सेपरेशन केलं आणि ते सर्व फाईल कलेक्टर साहेबांजवळ वेळेमध्ये पोहोचवली आणि तिथून अप्रुव्हल रिलीज करून घेतला. ते चॅलेंजेस तसे बरेच होते त्याच्यामध्ये. बिलकुल. मी प्रवीण गंभीर, तुम्ही आता या वेळेला कुठे आहात? म्हणजे तुमचा ऑडिओ हे करा, अनम्यूट करा प्रवीणजी. हा बोला सर. आता कुठे आहात तुम्ही? मी आता मुंबईला आहे. मी मुंबईला शिफ्ट झालोय दुबईवरून. हा ओके. का मुंबईत आल्यामुळे भीती वाटते तुम्हाला? मुंबईतला आकडा थोडासा कमी जास्त होतोय? नाही, भीती आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच कोपऱ्यामध्ये वाटत नाही. मला हे सांगा की मी अनेक लोकांशी बोललोय, किती अवघड वाटत होतं पुन्हा मुंबईत येणं किंवा महाराष्ट्रात येणं? तुम्ही तिथे होता. हो ऍक्च्युली मी 10 वर्ष काम केलं युएई मध्ये आणि माझा एक प्लॅन होता, सेट ऑफ प्लॅन होता की मी 10 वर्षच युएई मध्ये काम करणार आणि नंतर मी बॅक टू महाराष्ट्र, बॅक टू इंडिया माझं यायचं प्लॅन होतं. त्याप्रमाणे मी फेब्रुवारीमध्येच मी रिझाईन वगैरे करून माझ्या कंपनीच्या नोटीस पेवर होतो. आणि अचानकपणे मी फॅमिली ऑलरेडी मी इथं शिफ्ट केली होती इंडियामध्ये ऍज पर प्लॅन्स. आणि अचानकपणे मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन आलं आणि सगळं ट्रॅव्हल सगळे इम्पॉसिबल वाटायला लागले. आणि ते नुसतं लॉकडाऊन नव्हतं, त्यावेळी कोरोना काय आहे ते जस्ट इनिशियल स्टेजमध्ये होते. व्हेरियस थिअरीज होत्या कोरोनाच्या, कुणाला स्पेसिफिकली माहित नव्हतं, रुमर्स होते. अशा ह्याच्यामध्ये हा प्रवास आमचा सुरू झाला. तर फर्स्ट थिंग, सिन्स मी तिथे एक चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये होतं, फर्स्ट थिंग माझ्या कंपनीने मला सपोर्ट केलं की इट टूक केअर ऑफ माय अकॉमोडेशन. का मला जे एक्स्ट्रा अकॉमोडेशन पाहिजे होतं ते माझ्या कंपनीने मला प्रोव्हाइड केलं. तर मी पण पहिला थोडा विचार केला का आता घाई करून काही होणार नाही. आणि जेव्हा हे वंदे भारत मिशन किंवा रिपॅट्रिएशन फ्लाईट सरकारकडून जेव्हा होत होत्या, तेव्हा मी जेव्हा पर्सेंटेज मध्ये बघत होतो तेव्हा सिन्स आपलं पॉप्युलेशन युएई मध्ये कमी आहे महाराष्ट्राचं, आणि महाराष्ट्रामध्ये इनिशियल स्टेजमध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जसं केसेस जास्ती होते त्याप्रमाणे आम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये फ्लाईट्स खूप कमी आहेत. परत त्यांचे तिकीट्स बुकिंग कुठं करायचं त्याची क्लॅरिटी नव्हती, किंवा कॉन्स्युलेटमध्ये जाऊन अजून हे करून, म्हणजे इट वॉज डेडिकेटेड फॉर इमर्जन्सी ट्रॅव्हल. आणि पहिलं मी स्वतःला पहिलं समजवलं का माझी ट्रॅव्हल केस इमर्जन्सी नाही आहे, कारण मी अशा केसेस बघितले युए मध्ये
का ज्यांचे पॅरेंट्स आहेत तिथे, मेडिकल इमर्जन्सी आहेत, प्रेग्नेंट वुमेन्स आहेत, कुणाचं खरंच एवढा इश्यू आहे का तो जर ट्रॅव्हल नाही करणार तर त्याला जॉब नाही भेटणार, एवढं ह्याच्यावर आलं. कारण माझी केस तशी थोडी नॉर्मल होती, तर मी बोललो का आता आपल्याला आता घाई करून काही चालणार नाहीये. ठीक आहे, रिपॅट्रिएशन फ्लाईट्स मध्ये जर आपले काही महाराष्ट्रीयन बांधव आले असतील तर त्यांची इमर्जन्सी त्यांना जायला पाहिजे, पण तरी फ्लाईट्स वर व्हेरी लिमिटेड. तर त्याच्यामध्ये जरी प्रयत्न केला असता तरी स्कोप नव्हता बुकिंगचा. मग हळूहळू 3 महिने संपले. आणि प्रवीणजी, तुम्ही जेव्हा फ्लाईट मध्ये बसला जिथे सगळ्या फ्लाईट बंद झाल्या होत्या, हो, आणि एक फ्लाईट तुमच्यासाठी उपलब्ध झालं, फ्लाईट वर बसल्यावर तुम्हाला काय वाटलं सांगा? ते बोलतो ना एक आपण बोलतो एकदम रिलीफ, रिलॅक्स, का आपल्या परत मायादेशी आपल्याला जायला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली. आणि नुसतं बसलो नाही साहेब, पण ग्लॅड टू शेअर का मी बोललो जोपर्यंत लँड होत नाही ना तोपर्यंत जीवामध्ये जीव येत नाही. कारण बसलो तर ठीक आहे, पण आम्ही अशी एक आय लाईक टू शेअर साहेब, एक मिनिट, का एक फ्लाईट अशी होती का जिथे पॅसेंजर्स अबुधाबी एअरपोर्टला पोहोचलेले आहेत, बहुतेक ती केरलाची फ्लाईट होती. पॅसेंजर्स अबुधाबी एअरपोर्टला पोहोचलेत आणि त्यांना समजलं का फ्लाईट कॅन्सल झाले साहेब. आणि आताची कंडिशन मध्ये अबुधाबीमध्ये एंटर करायला पण तुम्हाला ते बॉर्डर सील होते त्यांच्या, त्यामुळे स्पेसिफिक काहीतरी रूल्स अँड रिक्वायरमेंट आहेत. तर 40-50 फॅमिली एअरपोर्टवर गेले, तिथं त्यांना समजतं फ्लाईट कॅन्सल झाले. म्हणजे अशा कंडिशन मध्ये आपल्याला पण श्युरिटी लेवल थोडी कमी होते जोपर्यंत आपण जाऊ, फ्लाईट उडणार नाही याच्यामध्ये. पण यस, आम्ही परिवाराने, संतोष कारंदे सर, नीलम, धवल साहेब, फरजाना, इंतेकाब, जे कम्युनिकेशन केलं. म्हणजे पहिली गोष्ट कसं, कुठल्याही गोष्टीवर जर तुम्हाला विश्वास असेल ना की ही गोष्टी होणार आहे, मग तुम्ही पेशन्स इज द की, तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जस्ट फ्लो सोबत जा, कारण तुम्हाला दुसरे ऑप्शन्स नाही आहेत साहेब. एक आम्ही परिवार, दे स्टँड आउट लाऊड, आणि एवढं समजलं का आपला मराठी परिवार आहे, जे काही होईल आपल्या परिवारामध्ये होईल. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा ऑप्शन्स नव्हते आम्हाला जास्ती ट्रॅव्हलिंगचे, किंवा असते तरी देवर हायली इम्पॉसिबल. मग आम्ही परिवाराने जो सपोर्ट दिला, जे कम्युनिकेशन केले, स्पेसिफिक कम्युनिकेशन, अपफ्रंट आम्हाला पेमेंट सिलिंग दिली होती. साहजिक आहे, कोणी विचार करत का एवढं पेमेंट कसं करणार, पण तिथं ज्यांनी विचार केला का नाही, इम्पॉर्टंट काय आपल्याला विश्वास, एक विश्वास ठेवून आपल्याला पुढे चालायचं आणि चालत राहा. कम्युनिकेशन भरपूर ट्रान्सपरंट केले आम्ही परिवारातर्फे, आणि इच अँड एव्हरी रूल्स चेंज झाले तरी ते आम्हाला त्यांनी जे व्हॉट्सअप पेमेंट करताना भीती वाटली का? म्हणजे पेमेंट करताना हे भीती वाटली? कारण अनेक नाही साहेब, कसं आहे, ठीक आहे, माझी नाही, मला नाही वाटली. माझी पोझिशन वेगळी असेल किंवा दुसऱ्या लोकांची पोझिशन वेगळी असेल. आणि कसं असतं, युए मधून कधी तुम्ही वाइंड अप करून येता, इव्हन $1 तुमच्याकडे, तर आपण विचार करतो का ह्याचे ₹20 मी कन्वर्ट करू का नाही करू. जेव्हा आपण निघतोय तेव्हा तर मी थोडा कुशन ठेवला होता, सो आय वॉज नॉट इन एनी इश्यू. तर काही लोक कसे असतात का आपल्याकडे कॅश पण लिमिटेड असते साहेब, बँक अकाउंट क्लोज होतात, आणि कधी पेमेंट लिंक मध्ये तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, आणि सगळे समजा रिसोर्सेस तुमचे आउट ऑफ रिसोर्सेस होत असाल तर थोडा इश्यू होऊ शकतो. त्यामुळे लोक साहजिक आहेत, कोण विचार करणार, त्याच्याबद्दल काही डाऊट्स नाहीयेत. पण आम्ही जे पण केलं, इन्स्टंट बुकिंग केली, इन्स्टंट तिकीटचे प्राइस वगैरे केले, पे आउट केले, आणि मग आम्हाला तिसऱ्या दिवसाला कन्फर्मेशन आम्हाला सांगितलं का तुम्ही आहात, आणि मग त्याच्यामध्ये लिस्ट आउट, कारण जवळजवळ 10-12 हजाराची बहुतेक संतोष साहेबांकडे पेंडिंग लिस्ट होती तेव्हा, बरोबर, इथल्या पॅसेंजर्स रिपॅट्रिएट करण्यासाठी. आणि नंतर मग त्यांनी खूप चांगल्या तऱ्हे पूर्ण कम्युनिकेशन करून फायनली आम्हाला इथं पोहोचवलं. आणि मी सांगतो साहेब का हे जे त्यांनी जे काम केलेलं, हे कार्य, इट इज लाईक गॉड्स वर्क. म्हणजे आता ठीक आहे, आता समजा 10 फ्लाईट्स वाढल्या असतील तर आता लोकांना त्याची किंमत नाही समजणार, पण दॅट टाइम सुरुवातीच्या काळात खूप क्रुशल होतं. चला, धन्यवाद प्रवीण, आपला अनुभव जो आहे तो शेअर केला. मी पूजा यांच्याकडे जातो. पूजा, आता तुम्ही कुठे आहात पूजा? नमस्कार, मी दुबईमध्ये आहे, युएई मध्ये. मग तुम्ही नाही आले, आई वडिलांना पाठवून दिलं भारतामध्ये? हो, ऍक्च्युली माझी डिलिव्हरी झाली होती, तर म्हणून मी आई बाबांना बोलवलं होतं इकडे. तर आम्ही बुकिंगही असं केलं होतं की डिलिव्हरी नंतर थोड्या दिवसांनी ते आले होते इकडे. आणि जस्ट जायच्या आदल्या दिवशी लॉकडाऊन झालं होतं. 18 मार्चला ते निघणार होते आणि 17 तारखेला सगळ्या फ्लाईट कॅन्सल झाल्या होत्या. सो दे वर हिअर विथ मी फॉर 4-5 मंथ्स, आणि ते माझ्या डिलिव्हरीसाठी आले होते, आणि थँकफुली तेवढा मला तो वेळ मिळाला त्यांच्या. पण तुम्हाला मला हे सांगा पूजा, की कोरोनाचं संकट सुरू आहे, जसं मी प्रवीणला विचारलं की सगळे फ्लाईट बंद आहे आणि त्याच्यामध्ये आपले आई बाबा आलेले आहेत, आपली सेवा करायला आलेले आहेत,
आणि सगळं बंद असताना म्हणजे काय टेन्शन आलं होतं की आई बाबा तर गेले पाहिजे, कारण त्यांना दुबईची सवय नसेल. आपण तर ठीक आहे, आपण इथे स्थायिक झालेलो आहोत किंवा कामाच्या ह्याच्यात. तर किती टेन्शन होतं तुम्हाला त्यावेळेला? आणि ऑनेस्टली होतं टेन्शन तर नक्कीच होतं, कारण माझे आई बाबा कुरुंदवाड मधून आहेत. कोल्हापूरमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये कुरुंदवाड म्हणून एक छोटंसं गाव आहे. तर त्यांचं एक लाईफस्टाईल आहे. माझे डॅडी आजही फार्मिंग करतात, आमचं दुकान आहे, मम्मा सगळं त्यांचं एक लाईफस्टाईल आहे. त्यामुळे दुबईचं जे सगळं होतं त्यांच्यासाठी एक्सेप्ट करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि माझ्यासाठी पण त्यांना ते लाईफस्टाईल प्रोव्हाइड करून देणं म्हणजे मराठी जेवणच करणं किंवा सगळे मसाले एव्हरीथिंग. पण होतं की दे आर सेफ हिअर, कारण ते माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी त्यांची सेवा करू शकते. माझ्या बाळाला मम्मी घेऊन बसायची मोस्ट ऑफ द टाइम्स. माझी मोठी मुलगी माझ्या वडिलांबरोबर खेळायची. तर त्यामुळे एक होतं की चला ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर आहेत, मला माहिती की ह्यांची संकट म्हणजे ते औषधं संपली किंवा काय, म्हणजे दॅट वॉज ऑलवेज देअर, कारण 65+ आहे दोघं पण. सो दॅट इज द वरी. आणि ते सारखे पेपर्स रीड करत होते वगैरे, तर त्या मनाने मला सारखं वाटायचं की सॅनिटाईज करून घ्यावं किंवा हे करून घ्यावं. So I felt Dubai was much more safer compared to what they had been in Kurundwad. तर कुरुंदवाडमध्ये आतापर्यंत ऑनेस्टली एकही केस नव्हती. आता काहीतरी 7 एक केसेस झालेल्या आहेत मम्मी डॅडी जायच्या आदल्या आठवड्यामध्ये. तर एवढ्या 5 एक महिन्यामध्ये काहीच केसेस नव्हत्या. आणि इथं जेव्हा ते वाचायचे केरळाचे फ्लाईट चालले हे चालले, ते मला खूप प्रेशराईज करायचे की तू कर, तू बुक कर किंवा हे कर. तर माझं असं होतं की भरपूर फ्रॉड लिंक्स यायचे की पैसे घेतात आणि देत नाहीत वगैरे ट्रॅव्हल. सो आय वॉज वेटिंग, आय वॉज लाईक इट्स ओके अंटिल अँड अनलेस मला कोणी विश्वासाचं भेटत नाही की ओके आय कॅन रिलाय ऑन दीज पीपल अँड ओनली देन दे कॅन फ्लाय. आमचं असं होतं की नाही बुकिंग करायचं. आणि माय हजबंड वॉज ऑल्सो क्वाईट सपोर्टिव्ह. इनफॅक्ट माझा नवरा अजूनही म्हणत होता की कशाला पाठवते तू, राहू देत ना आपल्या बरोबर अजून 2 महिने. पण ते असतं ना मराठी, आम्हाला आमचं घर पाहिजे, हे पाहिजे, मुलीचं घर अँड ऑल सो दॅट वॉज देअर. संतोष नाही म्हणजे संतोष यांच्याशी तुमचा आधीपासून ओळख होती? तुमच्या ग्रुपमध्ये इंटरॅक्शन होतं तुमचं? हो. सो बेसिकली आम्ही परिवार हा त्यांचा ग्रुप आहे. संतोषने स्टार्ट केलेला हा ग्रुप आहे आणि UAE मध्ये खूप फेमस आहे. तर म्हणजे तुम्ही UAE मध्ये कुठल्याही मराठी लोकांना विचाराल ना, ते बाय डिफॉल्ट आम्ही परिवारमध्ये आहेतच. म्हणजे कोणी मराठी बोलणारं मला बाहेर भेटलं तर ते म्हणतात की, म्हणजे मी त्यांना विचारते असं असं आमचा एक मराठी, हो आम्ही आहोत त्याच्यामध्ये. सो इट्स व्हेरी पॉप्युलर क्राऊड आहे. आणि संतोषचे बरेचसे अपडेट्स येत राहतात ग्रुपमध्ये. आणि ते बेसिकली कसं आहे ना, हा ग्रुप खूप ट्रान्सपरंट आहे, त्यांच्या खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्यामुळे असं होतं की जेव्हा त्यांनी सांगितलं की ते फ्लाईट स्टार्ट करतायत, रादर दॅन गोइंग टू एनी ट्रॅव्हल एजंट, आमच्यासाठी असं होतं की हा आम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी ग्रुपमधून लोकांना काढून टाकलेलं आहे विथ क्लॅरिफिकेशन असं असे हे होतात, पैसे घेत होते किंवा ग्रुपच्या नावावर. सो बेसिकली ही हॅज ऑलवेज मेंटेन ट्रान्सपरन्सी अबाउट वॉट एव्हर इज हॅपनिंग इन द ग्रुप. त्यामुळे वी क्वाईट ऑफकोर्स ही इज लाईक अ सेलिब्रिटी, सो वी न्यू संतोष इज देअर. बट आमचं 1-on-1 बोलणं असं कधी झालं नव्हतं. बिकॉज ऑफ द फ्लाईट वी स्टार्टेड इंटरॅक्टिंग विथ ऑल दीज पीपल, फरजाना, इंतिकाब अँड नीलम. सो माय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वॉज नीलम अँड संतोष. सो वेन नीलम कॉल्ड मी ओरिएंट ट्रॅव्हल्स कडून, मी फक्त संतोषनं विचारलं की नीलम आपल्या ग्रुपची आहे का, म्हणजे कारण शी कॉल्ड ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ओरिएंट ट्रॅव्हल्स अँड आम्ही. म्हणजे असं पण असतं आपल्या ग्रुपचं की दुसऱ्या ग्रुपचं काय? हा म्हणजे असं झालं की संतोष म्हणाले तू बिंदास जा, तू पैसे भर. कारण आमच्यासाठी 2 माणसांचे पैसे भरणं वॉज अ व्हेरी बिग डील. इट्स लाईक 1/4 असं समजू शकता की तुम्ही पर्सेंटेज ऑफ अ सॅलरी विच वी आर गिव्हिंग ऑफ फॉर द तिकीट तर त्यामुळे होतं ना की एवढे फ्रॉड चालू आहेत, द्यायचं की नाही. पण सिन्स आय न्यू इट इज फ्रॉम आर्मी ग्रुप, सो वेन नीलम कॉल्ड मी की ओरिएंट ट्रॅव्हल्स आणि आम्ही ग्रुप, कारण मी रजिस्टर केलं होतं माझ्या आई वडिलांना. मी दुसरीकडे कुठेही रजिस्टर केलं नव्हतं. मी फक्त आम्ही ग्रुप जेव्हा ओपन झाले होते तेव्हाच रजिस्टर केलं होतं. सो ऍज इन वेन इट ओपन आता फोन वगैरे फोनवर बोलणं होतं आई बाबांची? हो, रोज होतं. इनफॅक्ट आता तिकडे केसेस जास्त वाढतायत, पण ते इतके रिलॅक्स आहेत. ते म्हणतात ना मिट्टी की खुशबू आणि ते आपलं गाव जे म्हणतात ना, म्हणजे आमच्या पलीकडेच एक केस आहे, पण ते इतके चिल आहेत. आणि इथं आमच्या बिल्डिंगमध्ये, आमची बिल्डिंग जवळजवळ 100 एक घरं असतील ते, आणि वी हॅव अ फ्लॅट 2 BHK फ्लॅट. इकडे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग बाय डिफॉल्टच होतं, पण इकडे त्यांना भीती वाटायची. म्हणजे ते खाली बघायचे खूप मोकळे रस्ते आणि हे, इकडे त्यांना भीती वाटायची. पण तिथे आता इतकं आहे, पण व्हेरी चिल. म्हणजे इथं आता माझी धाकधूक वाटते की बापरे आता
पलीकडेच आहे, जाऊ नका बाहेर वगैरे. पण आहे ते, दे आर ऍडजस्टिंग टू इट. कारण आता मम्माला सगळं स्वतःच काम करावं लागतं. इथं कसं भरपूर लोक होतो, आम्ही करायचो सगळे, पण आता ती करते, दे आर ऍडजस्टिंग इट. बिलकुल. मी अभिजित एकबे यांच्याकडे जातो. अभिजित, आवाज पोहोचतो मला तुम्हाला? हो, पोहोचतोय. नमस्कार. तुम्ही कुठे आहात? मी सध्या बहारीनमध्ये आहे. मी आम्ही परिवाराचा प्रशासक आहे. बहारीनमध्ये असतो. बहारीनमध्ये मी महाराष्ट्र मंडळाचा मी अध्यक्ष पण होतो 2018-19 साली. आणि या दॅट्स इट. मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सगळे म्हणजे UAE किंवा परदेशात आहात, तर तुम्ही एकमेकांशी अटॅच कसे राहता? आम्ही परिवार आणि हे तुम्ही एकमेकां, मी तर ऐकलं की तुम्ही फ्लॅटच्या बाहेरच पडत नाहीत परदेशामध्ये. मी काही गेलो नाही कधी आयुष्यात परदेशात. आपली जमीन बरी, आपली मुंबई बरी. आणि तर हे तुम्ही म्हणजे पैसा आला की माणूस इमारतीत जातो, इमारतीचे दरवाजे बंद होतात. मी साधा चाळीत राहणारा माणूस आहे. म्हणजे माझ्या घराच्या बाजूला म्हणजे मी आजारी पडलो, माझी आई आजारी पडली की बाहेरचे लगेच 10 लोक जमा होतात. तुमच्याकडे असं होत नाही. तर हा ग्रुप चालतो कसा काय? म्हणजे एकमेकांची काळजी कशी घेतात? काय काय कार्यक्रम होतात? काय होतं? हो, सोपं आहे. हे बघा, आपण जेव्हा बाहेरच्या देशात येतो त्यावेळेस आपल्याबरोबर आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, मित्र कोणी नसतात. आम्ही बऱ्याचदा मित्र वगैरे भेटतो त्यावेळेस सगळे म्हणतात की ते आपले आई वडील, आपले भाऊ, सगळे रिलेटिव्ह आहेत ना, ते आपले मित्र आहेत. आणि या मित्रांच्या मध्ये राहिलं तरच म्हणजे म्हणतात ना की त्याला काय झालं तर त्याचा दुसरा फोन करणं, ग्रुपमध्ये जाणं. आणि खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर सगळ्यांची काय अडचणी आहेत ते सगळं सॉल्व्ह होऊन जातं. समुद्राच्या पलीकडून जेव्हा आपण बघतो तेव्हा येणारे असं वाटतं की खूप असं वेगवेगळे आहेत, आयसोलेशन मध्ये आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मुंबई आणि पुण्यामध्ये पण जेवढं सोशल लाईफ लोक जगत नाहीत तेवढं भारी सोशल लाईफ GCC मध्ये, दुबई असेल, अबुधाबी असेल, कतार असेल किंवा सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, तर इथे लोक जगतात. प्रत्येक महिन्याला 5 ते 6 कल्चरल इव्हेंट हे प्रत्येक कंट्रीमध्ये होत असतात. आणि असं नाही की बहरीनचं जर मी बोलायला गेलो तर बहरीनमध्ये 5 ते 6 हजार मराठी लोक आहेत. प्रत्येक 15 दिवसाला एक असा इव्हेंट होतो. मकर संक्रांतीचा आमच्या इथे एक इव्हेंट झाला होता. जवळजवळ 750 बायका आल्या होत्या, पूर्णपणे एकदम प्रॉपर नेसून. तुम्ही जर ते फोटो जर बघितले तर तुम्ही म्हणाल की मुंबईमध्ये पण चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये पण असे मोठे मोठे इव्हेंट होत नाही. आणि माणसं खूप सोशल आहेत. आणि हे तर कल्चरल झालं. स्पोर्ट्समध्ये लोक भरपूर ऍक्टिव्ह असतात. पण जेव्हा हे पॅन्डेमिक हिट झालं, पहिल्यांदा जेव्हा GCC मध्ये करोना आला, आय बिलीव्ह 22 फेब्रुवारीची गोष्ट आहे, त्यावेळेस कुवैत आणि बहरीनमध्ये एंट्री झाली आणि त्यानंतर अबुधाबी, दुबई सगळीकडे त्याचा फैलाव व्हायला लागला. पण जसा करोना आला तसे सगळे लोक घाबरले. आणि त्यामध्ये असं झालं की एका साईडला क्रूड ऑइल प्राइसेस ड्रॉप होत आहेत, इकॉनॉमिक परिस्थिती सगळी डिस्टर्ब झालेली आहे, बऱ्याच जणांचे जॉब्स जायला लागले. मग मिड ऑफ एप्रिल मे पर्यंत असं झालं की ऑलमोस्ट जे मायग्रंट लेबर्स आहेत, बरेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट थांबले गेले. मायग्रंट लेबर्स त्यांच्या हातावरची पोट आहेत, ते घरी बसून राहिले. त्यांचा मेडिकल असेल, त्यांचा जेवणा खाण्याचाही प्रॉब्लेम यायला लागला. बरेच NGO जे लोकल लेवलमध्ये आहेत ते पण पुढे आले. काही जण त्यांना राशन द्यायला लागले, काही NGOs आहेत त्यांना मेडिकलचे म्हणजे मदत करू लागले. मग तेव्हा जेव्हा आम्ही परिवारातर्फे बरेच सोशल कार्यक्रम करत असताना आम्हालाही कॉल यायला लागले की असं काही करू शकतो का आपण, फ्लाईट वगैरे जाणं वगैरे. काही कॉल आले आणि ते हिट झालं. दुबई अबुधाबीमध्ये तर संतोषनी आणि यांनी सुरू केलं होतं डाटा कलेक्शन वगैरे. पण बहरीनमध्ये हे चॅलेंज होतं की बहरीनमध्ये लोकांचा डाटाच नव्हता आणि सगळ्या फ्लाईट डायरेक्ट वंदे भारतच्या फ्लाईट डिक्लेअर झाल्या. बहरीनहून मुंबईला एकही फ्लाईट डिक्लेअर झाली नव्हती. आणि त्यानंतर असे काही 10-15 पेशंट्स आले ज्यांना तत्काळ महाराष्ट्रात परत जायची गरज होती. मग त्यानंतर आम्ही परिवारातर्फे पुन्हा इनिशिएटिव्ह सुरू केलं, डाटा कलेक्शन सुरू केलं. आणि नंतर असं लक्षात आलं की साधारण 90 ते 100 लोक स्टँडर्ड आहेत कम्पॅरेटिव्ह टू UAE आणि दुबई. इथे संख्या कमी होती. त्यामुळे चार्टर्ड फ्लाईट करायची म्हणलं तर 160 to 170 लोक लागतात. पण इथं 100च्या वर आमचा आकडा जातच नव्हता. आणि पूर्ण बहरीनमध्ये आमचे मेसेजेस गेले, सगळ्यांचे फोन कॉल झाले, पण 100च्या वर आकडा काही जात नव्हता. त्यामुळे जर चार्टर्ड फ्लाईट करायची म्हटलं तर त्याची जी कॉस्ट होती ती ऑलमोस्ट इट वॉज गेटिंग डबल. त्यानंतर आम्ही बरेच पर्याय केले की आपण स्पॉन्सर बघूया का, बरेच असे बिझनेसमॅन्स आहेत त्यांनी पण हातभार लावायचा हे केला. पण त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की बाबा चार्टर्ड फ्लाईट करणं पॉसिबल नाहीये, कारण ती कॉस्ट जी जाते, ज्यांची ज्यांच्याकडे सॅलरी मिळत नाहीये, ज्यांच्याकडे म्हणजे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते लोक 200-300 BD म्हणजे साधारण 60-70 हजार रुपये फ्लाईटची कॉस्ट कशी देणार. आणि एवढंच नाही तर इंडियामध्ये जाऊन पण त्यांना क्वारंटाईन पण व्हायचं आहे. तिथं हॉटेलचा खर्च पर दिवसाला 3 ते 4 हजार मुंबईला आहे. टोटल जे बजेट जात होतं ते 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत एका पर्सनचं जात होतं.
आणि एखाद्याची फॅमिली जर पूर्ण शिफ्ट करायची असेल तर 3 ते 3.5 लाख रुपये म्हणजे हा खूप मोठा अमाऊंट आहे. मग त्यानंतर आम्ही प्रत्येक लेवलला गव्हर्नमेंटला आम्ही अप्रोच व्हायला सुरुवात केलो. आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांना, सगळ्या न्यूज चॅनलला आम्ही न्यूज सोडल्या. लोकसत्ता असेल, पुढारी, लोकमत, इव्हन देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आम्ही लाईव्ह मुलाखत घेतली. सगळे महाराष्ट्र मंडळ आम्ही परिवारच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत आम्ही एकत्र आणले. नितीन गडकरींच्या गाण्यावर या सगळ्या गोष्टी घातल्या. सीएम ऑफिसला मी वारंवार फॉलोअप केला आणि त्याचं हे फळ आलं की पहिली फ्लाईट बहरीनमधून वंदे भारत थ्रू अरेंज झाली आणि त्यामध्ये 100 ते 125 लोक सुखरूप महाराष्ट्रात पोहोचले. म्हणजे बहरीनचा जो पॅटर्न होता तो थोडा वेगळा होता, कारण चार्टर्ड फ्लाईट करताना तुमचं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ती फ्लाईट फुल झाली पाहिजे. लोक इथून जाणारे सदन नाहीये, काही ज्यांचे जॉब गेलेत असे 30-40% तर लोक तुम्हाला भेटलेच असते त्यामध्ये. ते मेन चॅलेंज होता. आणि तिथे झाल्यानंतर क्वारंटाईन होणं, ते सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आम्ही परिवारच्या दुबईमधून आमच्या फ्लाईट गेल्या होत्या, सगळ्यांचे अनुभव आमच्याकडे आले होते, ते आम्ही वारंवार सगळीकडे आम्ही इथे सर्क्युलेट करायला लागलो बहरीनमध्ये. आणि याचा एक परिणाम असा झाला की बहरीन नंतर ही सौदी असेल, कतार असेल किंवा कुवेत असेल, इथूनही आम्हाला फोन यायला लागले, अरे तुम्ही दुबईमध्ये तुमच्या फ्लाईट सुरू झाल्यात, आम्ही परिवारच्या बहरीनमधून तुमचं इनिशिएटिव्ह बऱ्यापैकी झाला आहे, सौदीमधून आम्हाला पण असं, म्हणजे एक मोमेंटम पकडला गेला आणि लोकांना हे कळायला लागलं की चार्टर फ्लाईट पण अरेंज होतात वगैरे, आणि लोक पुढे येऊन काम करायला लागले. आणि यामध्ये एक फक्त गोष्ट झाली की लोकांना जी मदत केली, आधी जे लोक परत भारतात गेले तेही अजून फोन करून सांगतात आम्ही व्यवस्थित आहोत, सगळी व्यवस्थित आहे. लोकांचा संवाद वाढला आमच्याशी आणि विश्वास जो आहे आम्ही परिवारावर तो एका वेगळ्या लेवलला जाऊन बसला. बिलकुल. खूप खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून आणि तुमचे अनुभव जे आहेत ते शेअर करून. संतोषजी आपले खूप आभार. धवलजी, प्रवीणजी, इंतिकाबजी, प्रधानाजी, पूजाजी, मी तुमच्याशी सर्वांशी बोलून मला खूप बरं वाटलं. पल्लवी काळे, वेळेची थोडीशी अडचण आहे, खूप वेळ झालेला आहे. संतोष, शेवटचा प्रश्न, अजून किती लोकांना पाठवणार आहात आणि काय तयारी आहे? तसं म्हटलं तर अजून बरेच लोक अडकलेले आहेत, कारण ज्या शेड्यूल फ्लाईट आहेत त्या पण बऱ्याच कॅन्सल होत आहेत काही कारणास्तव. लोक बरीच आहेत. आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना शेड्यूल फ्लाईट आता मिळाव्यात, कारण चार्टर्ड तेवढं करणं लगेच शक्य नाहीये. संतोष 2 मिनिटं, मी पुन्हा येतो, थोडा वेळ घेतो, पण काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मला दाखवल्या पाहिजे. मी माझा तांत्रिक सहाय्यकार आहे अमित, काही प्रतिक्रिया आहेत ते मला वाटतं आपण प्रेक्षकांना दाखवल्या पाहिजे, ते टाकता येतील का? अगदी 2-4 प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण ऐकून घेऊ आणि मग शेवट जो समारोप आहे तुम्ही ऐकणार आहे. हा संतोष, ते मिळेल. संतोष, आता इथून पुढे कसं, म्हणजे आणखी काय तयारी? इथून पुढे नक्कीच अजून काही गरज भासली तर आम्ही नक्कीच करू, पण अजून तरी तसं काही नाहीये, कारण डेलीच्या काही एमिरेटच्या फ्लाईट वगैरे जात आहेत, त्यातून काही कॅन्सल पण होत आहेत. पण आम्ही प्रयत्न करतोय की जिथे गरज भासते तिथे नक्कीच आम्ही उभे राहणार. आमचे प्रयत्न अजून चालूच आहेत की अजून लोकांचे आमच्याकडे रिक्वेस्ट येत आहेत की आमच्यासाठी मुंबईसाठी फ्लाईट करा किंवा पुण्यासाठी करा, कारण पुण्यासाठी अजून फ्लाईट नाहीये. पुण्यासाठी म्हणा किंवा नागपूरसाठी पण फ्लाईट नाहीये. फ्लाईट आता चालू आहे, डेलीच्या 2 ते 4 फ्लाईट त्या फक्त मुंबईसाठी चालू आहेत. जसं एअर इंडिया आहे किंवा एमिरेट्स आहे, स्पाइसजेट आहे, पण अजून नागपूर आणि पुण्याची लोकांसाठी फ्लाईट नाहीये. आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची. थोडस इंतिकाबजी माझा आवाज पोहोचतो तुम्हाला? इंतिकाबजी, थोडस ऑडिओ हे करा. एक थोडासा छोटा प्रश्न आहे इंतिकाबजी, आता किती लोक आहेत तिथे? आणि मी ऐकलं की जे कामगार आहेत, सामान्य कामगार आहेत, त्यांचेही खूप मोठे हाल होत आहेत. काय म्हणजे आता काय परिस्थिती आहे? 3-3 महिने पगार नाहीये त्यांना, राहायला जागा नाहीये, रेंट, जे सगळे राहतात रेंटवर आणि रेंट द्यायला पैसे नाही. तर आता काय परिस्थिती आहे दुबई किंवा भारतीय कामगारांची? साहेब, परिस्थिती बघा, व्हॉट एव्हर इज कमिंग इन द मीडिया, ओके, म्हणजे मी तुम्हाला ही बोलीन, इट इज ट्रू, भरपूर लोकांचा जॉब गेलेला आहे, पण इथं भरपूर NGOs आहेत, प्लस गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत, ओके,
कुठं ह्या सर्व लोकांना अनाज फ्री भेटते. ओके, घराची सुविधा म्हणजे आता असं होतं की NGO जसा आम्ही परिवार झाला, कॉर्पोरेट हाऊस झाला, ती लोक एकमेकाला म्हणजे सुविधा भेटते. इट्स नॉट दॅट एव्हरीबडी इज ऑन द रोड. आय विल नॉट अग्री टू दिस पॉइंट. लोक रोडामध्ये दुबईमध्ये नाही आहे, दॅट्स फॉर शुअर. पण येस, जॉब गेलेला आहे. काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, ते आपण ऐकूया. आता लोकांचे जॉब झालेले, पीपल आर डेफिनेटली डेस्परेट म्हणजे घरी जायला. दॅट इज देअर. तर भरपूर लोक इथं स्पॉन्सर पण करतायत लोकांची तिकीट आणि ही ती. आणि तुम्हाला मी बोलतोय जेव्हा इथं दुबईमध्ये लॉकडाऊन होता साहेब, ओके, इन दुबई व्हेन देयर वाज अ कंप्लीट लॉकडाऊन, गव्हर्नमेंट मेड शुअर दॅट खूप संकटाची आहे, वॉटर, मेडिसिन्स आर डिलिव्हर्ड टू ईच अँड एव्हरी हाउसहोल्ड, स्पेशली ऑप्शन्स भेटत ना. आणि यू मे चेक दिस थिंग विथ पूजा who is from Dubai. I hope everybody agrees with me on this point. सदस्य म्हणून आज आपले स्टँडर्ड महाराष्ट्रीयन जे UAE मध्ये अडकले आहेत त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करते. आणि ट्रेमंडस एफर्ट घेऊन दे मेक दिस हॅपन. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करायचे. मित्रांनो, चार्टर्ड फ्लाईट अरेंज करणं म्हणजे ह्याच्यासाठी जे कम्युनिकेशन लागतं, जे कन्फर्मेशन लागतं, हे सगळं ह्या टीमनी, आम्ही परिवारच्या टीमनी, ओरिएंट ट्रॅव्हलच्या टीमनी, आयड लाईक टू मेन्शन मिस्टर संतोष कारंदे, मिसेस नीलम नांदेडकर, मिसेस फरजाना पारकर, धवल नांदेडकर, ओरिएंट ट्रॅव्हलचे इंतकाल, यांनी जे कोऑर्डिनेशन केलं. आणि या कोऑर्डिनेशननी आज आम्ही सगळे महाराष्ट्रीयन लोक आज भारतामध्ये, आपल्या मायदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पोहोचलो आहोत. मित्रांनो, जेव्हा चार्टर फ्लाईटची अरेंजमेंट येते तेव्हा त्याच्यामध्ये ते फर्स्ट एक कन्फर्मेशनसाठी आपल्याला एक पेमेंट करायला सांगतात. खूप जणांच्या मनामध्ये ही एक शंका होती, मनामध्ये अपफ्रंट पेमेंट करायचं, अपफ्रंट पेमेंट थांबायचं का, ऑप्शन थांबायचं का, ऑप्शन. आज मला सांगतो का आमचा एक्सपिरियन्स सांगतो का आमचा जे लोकांनी माहिती केली होती ते काल आम्ही इथे पोहोचलो. काल आम्ही इथं आणि बरेचसे आपलेच बांधव जे अजून वेटिंग लिस्ट आहे, अजून वेटिंग लिस्ट आहे, आपले तिथे दुबईमध्ये अडकले. त्यामुळे मी सांगतो का जेव्हा पण तुम्हाला संधी भेटेल आम्ही परिवार भारतामध्ये यायची. त्याच्यामुळे मी सांगतो त्यांच्यावर विश्वास ठेवून ती बुक करू शकतो. हा आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही परिवार ओरिएंट त्यांनी कम्युनिकेशन आणि टाइम टू टाइम बिकॉज दिस इज अ व्हेरी टीडियस प्रोसेस आणि ट्रेमेंडस. त्याच्यामध्ये एक मी फक्त सांगतो आमच्या एक्सपिरियन्सनी का पेशन्स इज द की. आज तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन लेवल तुमची एक पीकवर आली असेल, पण तरीही जस्ट थिंक का यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन्स. तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, तर त्याला तुम्हाला ट्रस्ट करायला लागेल. ट्रस्ट केलं म्हणजे ते पेशन्सली तुम्हाला वेट करायला लागेल अपडेटसाठी. आणि जे जे अपडेट्स आम्ही परिवार इव्हन काही डिलेज असतील कम्युनिकेटिंग अपफ्रंट कम्युनिकेट केलं म्हणजे कसं असतं, आपण आपले ट्रॅव्हल प्लॅन्सवर आपण अमेंडमेंट करू शकतो. काही आपल्याला आज काही गोष्टी आपल्याला हँड ओव्हर ते आपण डिले करू शकतो. आणि हा पूर्ण जो अनुभव राहिलेला आहे आम्ही परिवारासोबत हा एक खूप ट्रस्ट लेवलचा झालेला आहे. ट्रेमेंडस विश्वास वाढला आम्ही परिवारावर. आणि ह्याच्या मी एक सांगतो, जे आपली लोक महाराष्ट्रीयन इंडियन लोक आणि आम्ही परिवारात तुम्हाला कधीही कुठलीही संधी देतो ते मी संधीचा सोनं करू शकता. कुठलीही शंका ठेवू नका. आणि सांगतो का जे आम्ही परिवार ट्रीटमेंट पण केलेली आहे कधी खरंच आम्ही परिवार जे लेवल ऑफ कॉन्फिडन्स विथ द परिवार दॅट इज आम्ही परिवार. आणि जे कम्युनिकेशन होते रिगार्डिंग फ्लाइट्स, not only flights but when you reach Mumbai तिथे गेल्यानंतर काय काय अपडेट असणार, पॉइंट टू पॉइंट डिटेल प्रिसाइज
इव्हन जे हेल्पफुल गोष्टी होत्या तर तुम्ही तुमचा टाइम कसा वाचू प्रिपेअर फॉर दिस बिग फ्लाईट प्रतिक्रिया आपण ऐकल्या थोड्यासा. संतोष, शेवटचा, अगदी वेळ खूप झालेला आहे. संतोष, शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला भारतातून कुणाकुणाचे फोन आले आणि कौतुक केलं का? भारतातून मला बऱ्याच लोकांचे, म्हणजे पहिले तर पॅसेंजर त्यांच्या घरच्यांचे मला फोन आले आणि त्यांनी खूप सारं कौतुक आणि आमच्या सर्व टीमला आशीर्वाद दिलेले आहेत की खरंच तुम्ही फार म्हणजे मोलाचं काम केलेलं आहे आणि म्हणजे म्हणतात ना की देव मदतीला कोणाला जरी पाठवतो असं तुम्हाला आम्हाला आमच्या मदतीसाठी पाठवलेलं आहे, म्हणजे इथपर्यंत बोललेले आहे. खूप खूप धन्यवाद संतोष. खूप खूप वेळ झालेला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी मिळून खूप चांगलं काम केलंय. अडचणीत असलेल्या एखाद्या माणसाला, म्हणजे मनुष्य हा जो माणूस, हा प्राणी आहे, हा समूहाने जगतो आणि तो जेव्हा एकटा पडतो तेव्हा तो प्रचंड घाबरलेला असतो. परदेशात राहून तुम्ही समूहात राहतात, एकत्रित राहतात, हा खूप मोठा आधार प्रत्येकाला आहे. लोक पैशाने मोठे होतात, श्रीमंत होतात, पण मनाने, मनाचा आधार जो आहे तो जर मिळाला तर त्या पैशाला किंमत असते आणि हे सगळं काम तुम्ही केलेलं आहे. मी इथेच थांबतो. आपल्या सर्वांचे आभार. आपण या कार्यक्रमात